नमस्कार, मी माहिती अधिकारी अपर्णा यावलकर आपले सर्वांचे स्वागत करते। दिल्ली येथे 21 ते 23 फेब्रुवारी रोजी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या संमेलनाचं महत्त्व विशेष आहे। यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मराठी भाषेचा ऑनलाईन जागर हा एक विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे। यावेळी आपल्यासोबत आहेत मराठी विद्यापीठाचे रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर सर। आवलगावकर सर, मी आपले मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार मॅडम। रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने आवलगावकर सर आपल्याला काही माहिती देतील। मी प्रारंभी मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर या विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार मानतो की गेल्या अनेक वर्षांपासूनची मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची जनतेची जी मागणी होती, मराठी भाषकांची जी मागणी होती, ती आत्ताच्या देवेंद्रजी फडणवीस सरकारने मान्य केलेली आहे आणि रिद्धपूर इथे मराठी भाषा विद्यापीठ हे निर्माण झालेलं आहे। 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी मी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून कार्यसेवा स्वीकारलेली आहे, पदभार स्वीकारलेला आहे आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने विद्यापीठ सुरू झालेलं आहे। सर, मराठी भाषा विद्यापीठा स्थापनेची नेमकी संकल्पना काय आहे, कृपया तुम्ही सांगा। मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेमागची भूमिका ही आहे की भाषेला एक स्वतंत्र अशा प्रकारचं अधिष्ठान जे समाजामध्ये असण्याची गरज आहे, ते अधिष्ठान समाजामध्ये प्राप्त झालेलं नाही। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की भाषेकडे पाहण्याचा एकूण समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो केवळ भाषा एक व्यवहाराचं साधन आहे एवढा पुरताच मर्यादित आहे, परंतु भाषा हे एक सांस्कृतिक मूल्य आहे, भाषा हे एक सामाजिक मूल्य आहे। भाषा आमच्या जीवन व्यवस्थेचं अत्यंत आवश्यक अशा प्रकारचं मूल्य आहे। ही भावना समाजामध्ये रुजवण्याची आवश्यकता आहे। म्हणजे भाषा केवळ व्यवहारापुरती मर्यादित राहत नाही, भाषेच्या माध्यमातून संबंध समाज हा एकत्र येतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही भाषांचे विद्यापीठं ही स्वतंत्रपणे आपल्याकडे भारतामध्ये निर्माण झालेली आहे। म्हणजे तर विद्यापीठाची भूमिका मुळामध्ये ही असते की विद्यापीठामध्ये संशोधन आणि अध्यापन ह्या दोन्ही कार्यप्रणालीचा विकास होतो। सर्वसामान्य माणसांपर्यंत भाषेचं मूल्य हे तर पोहोचवावंच, पण त्याचबरोबर भाषेच्या माध्यमातून इतर विषयांचं अध्ययन आणि अध्यापन आणि संशोधन हे सातत्याने सुरू राहावं, ही पण यामागची भूमिका आहे। सर, मराठी भाषा विद्यापीठामध्ये शिक्षण आणि संशोधन याबाबत नेमके भविष्यकालीन काय नियोजन? विद्यापीठामध्ये शिक्षण आणि संशोधन तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा विचार आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की इतर विद्यापीठांमध्ये ज्या बाबी शिकवल्या जातात किंवा ज्याचं अध्यापन चालतं त्यापेक्षा अनेक गोष्टींनी आपल्याला मराठी भाषेच्या संदर्भामध्ये विचार करायचा आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मराठी भाषा आणि लिपीशास्त्र, म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लिप्या झालेल्या आहेत। म्हणजे ब्राह्मी लिपी आहे, महानवंच सकळा सुंदरा किंवा अशा प्रकारच्या 40 लिपी आहेत, मोडी लिपी आहेत। म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये लिप्या आपल्याकडे निर्माण झाल्यात आणि त्या लिप्यांमध्ये आपल्याकडचं मराठी साहित्य किंवा इतर ऐतिहासिक दस्तावेज हे बंदिस्त करण्यात आलेले आहे। आता ह्या लिप्या गुप्त होत चाललेल्या आहेत किंवा व्यवहारामध्ये त्याचा अभ्यास फारसा केला जात नाही। अशा प्रकारच्या लिप्यांच्या संदर्भामध्ये अध्ययन आणि संशोधन, अध्यापन आणि संशोधन हे सुरू राहावं, ही आपल्याकडची महत्त्वाची बाजू आहे। सर, विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? मी विद्यार्थ्यांना हे आवाहन करेल की या मराठी भाषा विद्यापीठामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा अभ्यास करता येऊ शकेल
आणि तुम्हाला स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल. म्हणजे केवळ शासनाकडे माझी पदवी पूर्ण झाली की मी शासनाकडे नोकरीसाठी जावं आणि मग शासनाकडनं नोकरी मिळावी असं न करता तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा व्यवसाय कलेच्या दृष्टीने तो विकसित करता येऊ शकेल अशा प्रकारचं अध्यापन या विद्यापीठामध्ये नक्कीच चालेल. धन्यवाद सर. नमस्कार. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद.